बाईंपासून सुरुवात करूया. बाई, तुम्ही आताची जी सही रे सहीची कॉन्ट्रोवर्सी झाली त्या संदर्भात तुम्ही कुणाची मदत घेतलीत किंवा कुणाकडे गेला होता? नाही, मला मदत घेण्याची गरजच नव्हती, कारण मला माहित होतं की माझ्याकडे रायटिंग मध्ये आहे. माझ्याकडे रायटिंग मध्ये मी कशाला गरज घ्यायला जाऊ आणि कोणाच्याही पक्षाची कुठलीही मदत घेणं हे मला माझ्या मनाला पटणारं नव्हतं, कारण हा दबाव आणणं होतं. मला दबावाने कुठली गोष्ट करायची नव्हती. मला कायदा विकत घ्यायचा नव्हता. जे कायद्याने होईल ते स्वीकारण्याची माझ्या मनाची तयारी होती. कारण मी मध्यंतरी असं ऐकलं होतं, म्हणजे जेव्हा कालच्या कोर्टातून माझं अपील फेटाळलं गेलं तेव्हा मला कोणीतरी असं फोन करून सांगितलं, बाई तुम्ही या टॅक्टिक्स का नाही वापरल्या? कुठल्या? मी कुठल्या पक्षाचा आहे माहितीये का? तर म्हटलं या टॅक्टिक्स वापरतात, मला माहित नाही, मी वापरणार नाही. मी कुठल्या पक्षाचे हे आता इथे जाहीर करत नाही, पण कुठल्याही पक्षाचे असले तरी मी त्या पक्षाचं नाव असं वापरून बदनाम करणार नाही. कोणीही पैसे मागितले की बाबा रे तू माझे सेटिंगचे 1.5 लाख द्यायचा आहेस, तू ते सिनेमाला वापरलंस तर माझे पैसे कधी देतोस, तर त्याला सांगायचं तुला माहितीये ना मी कुठल्या पक्षाचा आहे. हे मला दुःख होत आहे की तुम्ही त्या पक्षाला बदनाम करता, मग त्या स्टेजवर तुम्ही जाता कसे, तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर बसता कसे. आता मला सांगा, माझ्या बाबतीचे घडलं त्याची मला पूर्ण कल्पनाही दिलेली नाही. मी पेपरमध्ये वाचलं. मी कोण भैया होते का युपीचे? मी बिहारी होते? मी मराठीच होते ना. मग मराठी माणसाचा मराठी माणूस हे असं हिसकावून घेतो, हे मला गुप्ते मला हे खुपते की मी मराठी असताना मराठी माणसाच्या प्लॅटफॉर्मवर बसणारी माणसं, तो पक्ष अभिमानाने सांगणारी माणसं. कोणाबद्दल बोलताय म्हणजे तुम्ही? अरे हे सगळ्यांना कळेल मी कोणाबद्दल बोलणार. सध्या मराठीचा झेंडा कोण फिरवतंय? असं काय म्हणतोस तू? असं काय म्हणतो? 2 पक्ष मराठीचा झेंडा तर तसा सध्या सगळ्या पक्षांना. आता प्लॅटफॉर्मवर जाऊन कोण बसतं? उद्धवच्या इथे आदेश तर नाही, तो माझ्या नाटकाच नाही, त्यामुळे तिथे फुलली. मग दुसरं कोण आहे? लोकांना शोधू देत की प्रेक्षक बघतील, दर्शक बघतील. नाही, जरूर जरूर दर्शक बघतायत, इथले देखील प्रेक्षक बघतायत आणि आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये खूप इंटरेस्टेड पण आहेत ते. होय होय. तर आता त्यांची पाळी आहे, तर त्यांना आता चान्स दिला जाईल की तुम्हा दोघांना जर का काही प्रश्न विचारायचे असतील तर इथला ऑडियन्स जो आहे तो विचारू शकतो. माझा प्रश्न लताताईंचा आहे, लताताईकडे आहे की तुम्हाला अवधूत दादांनी जी पत्रिका दिली आहे त्या पत्रिकामध्ये लग्नाचा योग आहे का नाही? शुक्र बिघडलेला आहे. लग्नासाठी शुक्र चांगला लागतो, तो शुक्र मीन राशीत आहे, गुरुच्या राशीत आहे, कळलं का? आणि मकरेचा मंगळ त्याच्या समोर आहे. एवढं डिटेल नको. ऐका, ते कोणाचे? तुमचेच आहे का? एवढं डिटेल नको म्हणतात. ज्याचे असेल त्याला कळू देत की, ज्याचे असेल त्याला कळू देत. मुलींच्या मागे धावणारा, बायकांबद्दल म्हणजे लेडीज विकनेस असणारी अशी ही कुंडली आहे. कुंडली चांगली आहे, नाव कमवणारी कुंडली आहे. कन्या लग्न आहे. ही व्यक्ती जी कोणी असेल ती स्वामी बुध आहे, आणि तो बुध जो पडलाय तो कुठल्या स्थानात आणि काय कर्म करणार आहे ते सांगतील, मी सांगत नाहीये. आणि पंचमात मात्र मकरेचा मंगळ आहे, तो मला आवडला, जो इंदिरा गांधींच्या कुंडलीत होता. थोडस गंभीरपणे बघूया आपण जी आता काही ग्रहांची वर्णनं केली ती भावचलित कुंडलीमध्ये बदललेले आहे खरं. त्यामुळे अमुक ठिकाणी अमुक ग्रहाचं अमुक फळ हे याच्यात बदललंय. पण बाकी त्यांनी जे वर्णन केलं, एक कन्या लग्न असणारा मनुष्याचे विनोद वृत्ती, छानपैकी मजा करण्याचा स्वभाव आणि कुंभ राशीची परिपक्वता, दोन्ही घेऊन जो अभ्यासही खोल करतोय पण विरवत नाही, डाऊन टू अर्थ आहे. आणि असा मनुष्य मजा करत आपल्या ज्ञानाचा प्रचार करतोय, आपल्या कलेचं सादरीकरण करतोय. त्यांची उंची, त्यांचं मिस्केलपणा, त्यांचा गौरवपणा मला 101% ही अवधूत दादांची वाटते पत्रिका. अजून काही 2-4 चांगल्या गोष्टी आहेत तर सांगा, म्हणजे नंतर मी डिक्लेअर. अजून काही गोष्टी आहेत त्या आपण एकांतात बोलूया. ऑडियन्सचा प्रश्न. मॅडम, सही रे सही तुम्हीच करा, आधीच सही होत. अजून काही प्रश्न?
नमस्कार शरद उपाध्याय जी। मुझे आपसे पूछना है कि मैंने आपको एक शो में देखा था, आपने कहा था कि कन्या राशि और मेष राशि की शादी नहीं हो सकती। तो मुझे पूछना है कि मेरी राशि कन्या है और मेरे बॉयफ्रेंड की राशि मेष है, तो हमारी शादी हो सकती है या नहीं? अरे बाप आपको मराठी आता है ना? हाँ। मेरा हिंदी आपके समझ में नहीं आएगा. मेष राशी एक घाव दोन तुकडे, कन्या म्हणजे वाटाघाटी घोळ घालणे. त्यामुळे या दोघांचा षडाष्टक होतो. बेसिक मतभेद तुमचे जेव्हा होतात, आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही तिच्याबरोबर 5 मिनिटं आपण प्रवास नाही करू शकत. लाईफ टाइम आपल्याला जायचंय. या कन्या राशीच्या मुलीला त्या मुलाचा डॉमिनेटिंग जो नेचर आहे तो कदाचित सहन होणार नाही आणि त्याला जे फास्ट रिझल्ट पाहिजे ती कदाचित येणार. यांचं सगळं स्लो काम असतं थोडंसं. हे जनरल बोलतो मी, वैयक्तिक त्या मुलीबद्दल नाही. याला षडाष्टक म्हणतात. म्हणून लग्न न केलेलं बरं, पण केलं तर अतिशय आनंदी असं वैवाहिक जीवन ते जात नाही. याला षडाष्टक म्हणतात, मृत्यू षडाष्टक. असे खूप आहेत. एक उदाहरण घ्यायचं, एक मिथुनेचं उदाहरण. मिथुन राशी अतिशय मजेशीर आहे, मिश्चिवस आहे आणि त्याचं कुंभ राशीबरोबर जमत नाही. कुंभ गंभीर आहे. आता मिथुनवाले असतात काय रेडिओ मिरची असतं, नॉन स्टॉप बोलतात. एक मुलगी इतकी बोलायची नवऱ्याला आणि मग ती थकली की नवऱ्याच्या कानाजवळ ट्रान्झिस्टर ठेवायची. ती म्हणायची ऐकण्याची सवय राहिली पाहिजे. असे स्वभावात फरक पडतात. तर तुमची राशी लिओनार मून साइन दोघांची जर असेल ती न केलेलं बरं, पण केलं तर अग्निदिव्य करावं लागेल. मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं अगदी व्यवस्थित उत्तर मिळालेलं आहे. मध्ये 1 मिनिट मी आपल्याशी बोलतो. मी आज फार भाग्यवान समजतो स्वतःला. मेष राशीच्या अत्यंत डॅशिंग अशा एक प्रोड्युसर माझ्या शेजारी बसलेत आणि कुंभ राशीचा एक अत्यंत परिपक्व माणूस. तुम्हाला दिसायला अवधूत दादा असे दिसतील, मजा करतायत, उठतात, हे करतायत, ते करतायत आणि त्या रत्नागिरीवाल्याची उसळ खातायत वगैरे, पण ते खरं नाही. ते खूप खोल जाऊन अभ्यास करणाऱ्या माणसांची राशी कुंभ असते. मला जेव्हा यांनी सांगितलं की तुम्हाला एक शो करायचा आणि त्याच्यात हे दोघे आहेत, मी सगळे प्रोग्राम बाजूला ठेवून इथे धावत या दोघांसाठी आलो. त्यामुळे मी या वाहिनीचे आभार मानतो आणि या दोघांचे आभार मानतो की तुमच्या मनाने मी किती छोटा माणूस आहे तरी तुम्ही मला संधी दिलीत. धन्यवाद. आता तुमची सही घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? मला नाटक म्हणतोयस का सिग्नेचर ते अजून कळलेलं नाहीये. त्यालाच खूप ते स्टाईल प्रश्न विचारतो. अच्छा. मला काही वाटणार नाही. मला काही वाटणार नाही. ज्या वेळेला निकाल लागला तेव्हा देखील मी हॉटेलमध्ये बसले होते माझ्या मित्रांबरोबर. काही मला वाटलं नाही, कारण सही घ्यायला पण मी गेले नव्हते. त्यामुळे ते गेलं तेव्हाही दुःख झालं नाही. अशा अनेक सही मी निर्माण करेन. माझी खात्री आहे, विश्वास आहे. वा, खूपच नाही. तुम्ही अशीच खूप छान छान नाटकं केलीत आणि अजूनही तुमच्याकडनं खूप छान छान नाटकांची मराठी रसिकांना खूप अपेक्षा आहे आणि तुम्ही ते पूर्ण कराल याची मला खात्री आहे. पण ह्याच रंगभूमीवरती तुम्ही खूप मोठ्या मोठ्या नटांची करिअर्स घडवली असं मी म्हणेन. त्यातलं एक छान नाव म्हणजे भरत. तर भरतचं भविष्य इतकं उज्ज्वल असेल असं तुम्ही त्यावेळेला त्याची पत्रिका बघून वाटलं होतं का तुम्हाला? ते कसं होतं माहितीये का अवधूत, भरतच्या ऍक्टिंग विषयी विचारलंस तर याच झी मराठीवर वस्त्रण नावाचा कार्यक्रम होता. तेव्हा मच्छिंद्र कांबळी तुझ्यासारखा मिश्किल त्यांनी मला एक प्रश्न विचारला की भरत तुम्हाला आवडतो का संजय नार्वेकर. आणि सही जोरात होतं. आता सारखं सही नाही उतरण लागलेलं, तर जोरात सही होतं. त्याही वेळेला मी सांगितलं संजय नार्वेकर मला आवडतो कारण संजयकडे ऍक्टिंग टॅलेंट्स आहेत. भरत हा स्टिरिओ आर्टिस्ट आहे. पण मग मध्यंतरी एवढे पिक्चर वगैरे वगैरे हे माझ्या जाहिरातीमुळे मिळाले असा मी दावा करणार नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात उपाध्ये सर जास्त चांगलं सांगू शकतील. प्रत्येकाच्या आयुष्यात एक 7 वर्षाचा पिरियड येतो. तसा तो त्याच्या आयुष्यात आला आणि तो क्लिक झाला. एवढंच मी म्हणेन. मी कोणालाही मोठं केलं असा मी दावा बिलकुल करणार नाही. जो तो ज्याच्या नशिबाने होतो. फक्त मी प्रेरक झाले असेल एवढं खरं. शरदजी, मला तुम्हाला असं विचारावं वाटतं की तुम्ही खरं तर ज्या वेळेला उभं राहून तुम्ही एक विनोदाची जी तुमची शैली आहे की ज्या प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे विनोद निर्मिती करता ती अर्थात ती तुमचा त्याच्यात हातखंड आहे, तशी कोणी करू शकत नाही. पण तुम्हाला
ह्याच प्रकारे भविष्य सांगावं असं का वाटतं? किंवा आम्ही आता पुढे आपण थेट प्रश्नाकडे जर का यायचं झालं तर तुम्ही वेगळ्या कुणाच्या तरी शैलीमध्ये भविष्य सांगून दाखवा आता. मुळामध्ये राशीचक्रामध्ये भविष्य सांगणं हा प्रकारच नाही. राशीचक्राची कॉन्सेप्ट अशी आहे की जगामध्ये एवढी माणसं आहेत आणि 12 राशी आहेत, प्रत्येक मनुष्य त्याच्या राशीच्या स्वभावाप्रमाणे वागतो. म्हणून माझं एक वाक्य आहे, मनुष्य कधी जातीवर जात नाही, राशीवर जातो. आता त्याचा अनुभव घ्यायचा झाला तर नुसतं बोलण्यातलं उदाहरण घ्या की सिंह राशीचे जे लोक असतात त्यांना काव्य बिव्य अमुक तमुक काय आवडत नाही, ते सरळसोट बोलतात. एक वाक्य घ्यायचे, ती हसली असं लिहायचं असेल सिंह राशीच्या माणसाला तो सरळ लिहितो, ती हसली. प्रॅक्टिकल, त्यालाही बरं आपल्यालाही बरं. वृषभ राशीचे लोक फार रसिक, तेच वाक्य तो लिहितो, तिच्या जीवनीच्या फाटकातून स्मिताचे बालक डोकावले. आणि मेष राशीवाले काय असे असतात ना हे लोक, त्याने दात काढले. आता हा जो स्वभाव आहे एकच गोष्ट 3 तऱ्हेने सांगण्याचा, हा मला भावला. म्हणून माझ्या राशीचक्रात ऍक्टिंग नाही. मला रसिकांचं खरोखर होतं वाटतं. मला रंगरूप नाही, नेपथ्य नाही, लाईट नाही, ऍक्टिंग नाही, यांच्यासारखं काय मस्त असे अदाकार यांच्याकडे नाही. पण त्या राशींच्या स्वभावाच्या मुळाशी मी गेलो आणि स्वभाव जसे सांगायला लागलो कुठेतरी टोप्या बसायला लागल्या लोकांना. अरे बरोबर आहे, माझा नवरा असंच वागतो. आणि म्हणून मी कधी कधी साधं उदाहरण पण देतो शिंक येण्याचं, की वृषभ राशीचा मनुष्याला जेव्हा शिंक येते ना तो रुमाल काढून अगदी हळुवारपणे असं इतका डिसेंट शिंकतो, सॉरी म्हणतो. मेष राशीवाले वृश्चिकवाले ना असे शिंकतात की 10-12 पोरं दचकून जागे होतात. इथून वाला शिंकला की स्प्रे मारल्यासारखंच काहीतरी वाटतं. आणि कन्यावाल्याचा घोळ एवढा असतो मॅडम, त्यांचं नक्की नसतं आधी शिंकायचं का नाही ते, पण ते पहिली पोज घेतात, असे बराच वेळ अशी पोज घेतात. समोरच्या माणसाला टेन्शन केवढं येतं ना, केव्हा अंघोळ होईल नेम नाही. आणि हे लवकर मोकळे होत नाहीत. अर्ध्या तासाने कन्यावाले कसला तरी आवाज करतात आणि आम्हालाच विचारतात, हे खोकलो का शिंकलो रे मी. तुमची स्टाईल जी आहे, आता मी तर काय मिमिक्री आर्टिस्ट नाही, पण मी बायकोला सांगू शकतो की शरद उपाध्ये स्टाईल आजचं जेवण कसं झालंय असं जर का सांगावं लागलं तर, हे बघ तुला मी सांगतो की हा जो भात आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे शिजलेला जरी असला तरी देखील मीन राशीच्या व्यक्तिमत्वाने तो ज्या प्रकारे शिजवायला हवा त्या प्रकारे शिजल्यासारखा वाटत नाहीये. तर असा जी स्टाईल आहे तुमची बोलण्याची, ती बोलण्याची स्टाईल सोडून वेगळ्या प्रकारे तुम्ही जर का भविष्य सांगायचं तर तुम्ही कसं सांगायला हवा आता दाखवा. उदाहरणार्थ शरद पवारांनी भविष्य सांगितलं ते कसे सांगतील, किंवा अमिताभ बच्चननी सांगितलं, किंवा लता नार्वेकरांनी सांगितलं, तर ते कसं, असं तुमच्या आवडीचं एक व्यक्तिमत्व आणि तुमच्या आवडी या पत्रिकेतलं भविष्य 2 वाक्य अजून सांगा. लता नार्वेकर समजा ह्या पत्रिका घेऊन बसल्या हा, आणि त्यांना कळलं की दादांची पत्रिका आहे. अवधूत, बायकांच्या बाबतीत तू सांभाळ, तुझा शुक्र मेनेचा आहे, डोळे फार मोठे करणार त्या. हे काय चाललंय काय तुझं, मेन राशीचं शुक्र आहे, 2-2 ठिकाणी काय अशा आवडी ठेवतो, एकच ठिकाणी ठेव आवड. आणि जरा वयाने बघतील पण तरी हरकत नाही, आहे रसिकपणा तुझ्यात, जे काय करशील ते बायकोची परवानगी घेऊन कर. खूपच छान, खूपच. बाई आता त्यांनी तर छान परफॉर्म करून दाखवली तुमची ऍक्टिंग. मी काय तुम्हाला त्यांची ऍक्टिंग करायला सांगणार नाही, पण मी एवढंच म्हणेन की तुम्ही इतकी छान नाटकं तुम्ही रंगभूमीला दिलेली आहेत, तर त्या कुठल्याही नाटकामधला एखादा कुठलाही उतारा तुम्ही म्हणून दाखवावा. मी उतारा म्हणणार नाही, पण 4 चौघी हे माझं आवडतं नाटक, ते तमाम महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं आणि 25 वर्षानंतर जो विषय यायला हवा होता तो मी आधी आणला. तर मी त्याचे किस्से 1-2 सांगणार आहे. पु ल देशपांडे एकदा आले होते नाटकाला, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहात. पु ल देशपांडेंची ओळख करून देण्याकरता मला आमचे कमलाकर सोनटके घेऊन गेले आणि म्हणाले, तुम्ही यांना ओळखता की नाही? ते म्हणाले, यांना कोण नाही ओळखणार, मर्द आहे, जिनं चोपडी ते नाटक स्वीकारलं ती मर्द आहे. हे 4 चौघी पाहिल्यानंतर पु ल देशपांडे म्हणाले, काही प्रयोग मला लोकांनी नावं ठेवली, लताबाई संसार लोकांचे मोडायला निघाले, असली नाटकं करतात का, बंडखोर नाटक होतं. पण नंतर जेव्हा लोकांना कळायला लागलं, 127 प्रयोगानंतर अवधूत माझं नाटक उचललं गेलं. पण माझी त्याही काळात होल्डिंग कपॅसिटी होती, त्यावेळेला सही नव्हतं माझ्याकडे, पण होल्डिंग कपॅसिटी होती. आणि निर्मात्यांची अशी नाटकं करण्याकरता
होल्डिंग कॅपॅसिटी लागते ती होती. आता तुम्ही आम्हाला ज्योतिषी म्हणून दोघांनाही बोलवलं. सध्या ज्योतिषी हा नटनट्या आणि राजकारण यांचा फार जवळचा विषय आहे. कारण त्यांना खूप टेन्शन असतं सामान्य माणसांपेक्षा. बाकीचे लोक आम्हाला असे बोलवत नाही, तुम्ही आम्हाला बोलवलं. आणि आज जे बोलवलं ते तुम्हाला ग्रह माहीत नसताना, मेषेला चंद्र असताना 2-2 वेळा बदललाय. त्या 4 नंतर आम्हाला बोलवण्यात आलं. मेषेला चंद्र आहे, त्यांची माझी रास मेष आहे, यांनी तर जाहीरच तुम्हाला सांगितलं. आणि आमच्या शरदजींची रास धनु आहे आणि अवधूतची रास कुंभ आहे. त्याच्यामुळे हा योग इतका जुळून आला आहे की याचे म्हणजे पुढचे एपिसोड इतके चांगले होतील आणि याला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल हे आजच्या ग्रहांवरून कळतंय. आता आता उपाध्ये सरांनी सांगावं काय. माझा विश्वास ज्यांच्यावर आहे त्या नरसोबावाडीच्या दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. या चॅनलने काय आगळा वेगळा कार्यक्रम हा इकडे आणलेला आहे, त्याला भरपूर यश द्या अशी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. इतकं छान बोललात आणि इतकी छान भविष्यवाणी केलीत. तुमचं भविष्य खरं ठरो आणि लवकरच या कार्यक्रमाचं नाव बदलून खुपते तिथे गुप्तेच्या ऐवजी खपते तिथे गुप्ते करावं लागावं, इतका छान हा कार्यक्रम चालावा. तुमच्यासाठी स्पेशल आमच्या गुप्ते स्पेशल बँडनी एक छान पॅरडी सॉन्ग केले, ते आपण ऐकूया. तर त्याचप्रमाणे घरोघरी बसून कार्यक्रम बघणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना मी सांगेन की पुढच्या आठवड्यात याच वेळी याच दिवशी याच चॅनलवरती बघायला विसरू नका. फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्ते. 10 दिशांनी 10 मुखांनी आज फोडीला टाहो आसवातया भिजली गाथा श्रोते ऐका सही रे सहीची तार छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली. सही रे सहीची तार आज छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली. हो सुपरहिट नाटक होत तिचं एक राव, तिचं एक राव हाऊसफुल गेला होता सही गावोगाव, सही गावोगाव. तिची हो तिची कलावंतांनी साथ सोडली कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली.